नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव बालने अर्जुन हनुमंत आहे. मी आज राज्यपाल या टॉपिकविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर हा विषय MPSC, कंबाईन, PSI, STI, ASO आणि ग्रुप C साठी महत्त्वपूर्ण आहे. आणि अदर पोलीस भरती यासाठी JK मध्ये हे टॉपिक कधी कधी येऊ शकतात, रिफ्लेक्ट होऊ शकतात, क्वेश्चन येऊ शकतात. तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर चला तर सुरू करूया. आणि हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण प्री आणि मीन्स दोन्हीसाठी हा विषय येतो, हा टॉपिक येतो. पॉलिटीवर सध्याच्याला ट्रेंड वाढलेला आहे मित्रांनो. 15 क्वेश्चन येत आहेत. तर या विषयाची तयारी परिपूर्ण केल्याशिवाय आपणाला जास्त स्कोर आणता येत नाही. तर सुरू करूया. तर राज्यपाल या विषयावर 2 ते 3 क्वेश्चन हमखास येतात, इम्पॉर्टंट टॉपिक्स. ओके. तर घटनेच्या भाग 6 मध्ये या टॉपिकचा समावेश होतो. कलम 153 ते कलम 167 राज्यातील कार्यकारी विभाग यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता यांचा समावेश होतो. राईट. आणि केंद्रात ज्याप्रमाणे उपराष्ट्रपती पद आहे त्याप्रमाणे राज्यात उपराज्यपाल पद नाही, हे येथे ध्यानात ठेवा. केंद्रात ज्याप्रमाणे उपराष्ट्रपती पद आहे ते राज्यामध्ये उपराज्यपाल पद नाही, हे येथे लक्षात ठेवा तुम्ही. राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असतो व तो केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणूनही काम पाहतो. राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असतो आणि तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणूनही काम पाहतो. 7वी घटनादुरुस्ती 1956 अन्वये 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून शक्य झाले आहे. 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणे शक्य झालेले आहे. 7वी घटनादुरुस्ती 1956 हे ध्यानातच ठेवा, कारण हे इम्पॉर्टंट आहे. राईट. हे इम्पॉर्टंट ठेवा. इथं मी लिहितो इम्पॉर्टंट म्हणून. राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात व ते त्यांच्या सही शिक्क्याने नियुक्ती करतात. खाली एक अपवाद आहे, ते पाहूया आपण. याला अपवाद काय आहे? याला अपवाद आहे मित्रांनो, 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्यपालाचे पद हे केंद्र सरकारच्या नोकरीतील पद नसून ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे. राज्यपाल हे केंद्र सरकारच्या नोकरीतील पद नसून ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे. राज्यघटनेमध्ये राज्यपाल याचा उल्लेख आहे, हे इथे ध्यानात ठेवा. राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये राज्यपाल प्रौढ मतदान पद्धतीनुसार प्रत्यक्ष निवडला जाईल अशी तरतूद होती. हे तुम्हाला इथं कुठे गेलं? हा अपवाद आहे याचा अपवाद हा आहे. राष्ट्रपती यांची नियुक्ती आपल्या सही शिक्क्याने करतात. याला अपवाद कारण हे आहे, खाली आहे. राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये राज्यपाल प्रौढ मतदान पद्धतीनुसार प्रत्यक्ष निवडला जाईल अशी तरतूद होती, परंतु खालील कारणामुळे ही पद्धत स्वीकारली नाही. तरी आपण कारण बघू द्या. खाली मी कारण दिलेली आहेत, खालील आहेत, ते आपण पाहूया एक एक कारण. तर पहिलं आहे, ही पद्धत राज्यामधील संसदीय प्रणालीशी विसंगत आहे. ही पद्धत राज्यामधील संसदीय प्रणालीशी विसंगत आहे. दुसरं, या पद्धतीमुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा व संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या पद्धतीमुळे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा व संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तिसरं बघूया आपण. आणि हे घटनात्मक प्रमुख आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहे आणि नामधारी प्रमुख आहे असल्यामुळे अतोनात खर्च करणे उचित नाही. राज्यपाल हे पद घटनात्मक प्रमुख आहे आणि नामधारी असल्यामुळे, कारण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्याकडे पूर्ण सरकार चालवतात, ते सरकार चालवतात, आणि राज्यपाल हे पद फक्त घटनात्मक प्रमुख पद आहे. राईट. निर्वाचित राज्यपाल हा एखाद्या राजकीय पक्षाचा असेल, त्यामुळे तो तटस्थ आणि निष्पक्षपाती प्रमुख असणार नाही. निर्वाचित राज्यपाल हा एखाद्या पक्षाचा सदस्य असेल व तो जर निवडून आला तर तो तटस्थ आणि निष्पक्षपाती निर्णय करेल, त्यामुळे ही पद्धत स्वीकारली नाही.
राज्यपालपदी आपला माणूस असावा असे मुख्यमंत्र्याला वाटेल व त्यामुळे सत्तारूढ पक्षातील दुय्यम व्यक्ती राज्यपालपदी निवडली जाऊ शकते. राईट. राज्यपाल यापदी आपला माणूस असावा असे मुख्यमंत्र्याला वाटेल आणि तो त्याच्या पक्षातील कमी दर्जाच्या व्यक्तीला राज्यपालमधून म्हणून निवड करू शकतो. त्यामुळे ही पद्धत इथे स्वीकारली नाही. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीने करण्याच्या पद्धतीमुळे केंद्राला राज्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. हे पॉझिटिव्ह आहे. राज्यपालाची निवडणूक राष्ट्रपती करतील तेव्हा केंद्राला राज्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्यामुळे वरील कारणामुळे राज्यपालपद थेट निवडला जाण्याची अमेरिकन पद्धत न स्वीकारता संविधान सभेने कॅनडाची पद्धत स्वीकारली आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे वाक्य मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वरील कारणामुळे राज्यपालपद थेट निवडला जाण्याची अमेरिकन पद्धत न स्वीकारता संविधान सभेने कॅनडाची पद्धत स्वीकारली आहे. याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेले आहेत. याच्यावर डबल क्वेश्चन येतील. हे पाठ करा. केलेलं आहे कारण यामध्ये केंद्राच्या गव्हर्नर जनरलद्वारे प्रांताच्या गव्हर्नरची निवड केली जाते. हे वाक्य इम्पॉर्टंट आहे. हे पाठच करा कारण हे येऊ शकते. तर नंतरचा पार्ट आपण सेकंड पार्टमध्ये पाहूया. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.